राज्य शासनाच्या सहकार विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरीय बँकर समितीने सरकारी बँकांना ईमेल पाठवलेला आहे, पत्र पाठवलेलं आहे आणि सक्त आदेश देण्यात आलेले आहेत की कर्जमाफी संदर्भातली माहिती त्वरित पाठवा आणि ती माहिती पाठवत असताना त्या ज्या याद्या तयार होणार आहेत, तुमची एक चूक तुम्हाला कर्जमाफीच्या यादीतनं बाहेर फेकू शकते। त्याकरता हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की कधीपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे, कोण एनपीए कोण ओव्हरड्यू हे सुद्धा अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता माझे अनेक ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून माझे मित्र, माझे सिनियर आहेत बँकांमध्ये, तर त्यांनी मला हे पाठवलेलं आहे की राज्यस्तरीय बँकर समितीचं आम्हाला पत्र आलेलं आहे आणि 54 पॉइंट आहेत, ती 54 पॉइंट आहेत, ते त्या माध्यमातून ती माहिती पाठवायची आहे। आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षामध्ये घ्या की त्यामध्ये माहिती काय मागवली। एक म्हणजे एनपीए, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स, म्हणजे काय, एखाद्या शेतकऱ्यानं पीक कर्ज काढलं आणि ते जर त्यानं 3 वर्ष भरलं नाही आणि 3 वर्षाच्या वरती काही दिवस झाले तर ते खातं एनपीए होतं। त्यानंतर दुसरं म्हणजे ओव्हरड्यू समजून घ्या। ओव्हरड्यू म्हणजे काय की एखाद्या शेतकऱ्यानं पीक कर्ज काढलं, त्यानंतर 12 महिने झाले आणि 12 महिन्याच्या वरती एक दिवस जरी शिल्लक झाला तरी सुद्धा ते जातं ओव्हरड्यू मध्ये। आता आपल्याला माहिती आहे, अजित नवले हे शेतकरी नेते आहेत, यांनी मागे एक मुद्दा उचलला होता। तो मुद्दा काय होता की सरकार 2025-26 मध्ये ज्या अर्थानं जी आपल्याला अतिवृष्टी बघायला मिळाली, ढगफुटी बघायला मिळाली आणि ओला दुष्काळ होता, नेमकं त्या शेतकऱ्यांना वगळतं आहे अशी त्यांनी शंका निर्माण केली होती किंवा आरोप होता। आता हे जे 54 पॉइंट आम्ही बघितले आणि त्या 54 पॉइंट मध्ये सरकार कुठली माहिती मागवतंय, तर सरकार म्हणतंय की एनपीए झालेले जे खाते आहेत त्यांची माहिती द्या, त्याच्यानंतर ओव्हरड्यू झालेले जे खाते आहेत त्यांची माहिती द्या आणि सरकारच्या किंवा ते जे मुद्दे मागवलेले आहेत, ते जे पत्र आहे, ते जे ईमेल आहे आणि त्याच्यातले जे सगळे जे पॉइंट्स आहेत, त्या पॉइंटच्या माध्यमातून ही बाब लक्षात मध्ये येते आहे की सरकार 30 सप्टेंबर 2025 पूर्वीच कर्ज माफ करण्याच्या याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे अजित नवले साहेबांचा जो मुद्दा होता तो सुद्धा या ठिकाणी खरा ठरतो आहे की सरकार या वर्षीच्याच लोकांना त्या ठिकाणी त्यातनं वगळतं आहे। म्हणजे होतोय काय विषय तुम्ही लक्षात घ्या की सरकार काय म्हणतंय की आम्ही जे एनपीए झालेले खाते किंवा जे ओव्हरड्यू आहेत हे आम्ही कर्ज माफी यादीमध्ये आम्ही ती मागवतो आहेत आणि मग त्यानंतर सुद्धा सरकार ठरवणार आहे की कर्जमाफी एनपीए वाल्यांना द्यायची, कर्जमाफी ओव्हरड्यू वाल्यांना द्यायची। मग त्याच्यामध्ये हे पण ठरणार आहे की 2019 पासून, म्हणजे 2019 ला जी उद्धव ठाकरेंची कर्जमाफी झाली होती त्यानंतर पासूनचे आतापर्यंतचे थकीत घेणार आहेत की नेमकं मग त्याच्यामध्ये 20-21 पासून घेणार आहेत की 22-23 पासून घेणार आहेत की 23 पासून 25 पर्यंत घेणार आहेत, हे सुद्धा आता सरकार पूर्ण माहिती कलेक्ट झाल्यानंतर ठरवणार आहे। त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षामध्ये घ्या की 30 सप्टेंबर 2025च्या आतलीच कर्जमाफीमध्ये बसण्याची शक्यता आहे आणि जे कर्जमाफीचं आंदोलन झालं होतं आणि जी तारीख मिळाली होती ती 30 जून 2026 पूर्वी आम्ही कर्जमाफी करू। गफलत होईल, लक्षात घ्या, 30 जून 2026 पूर्वी आम्ही कर्जमाफी करू। आता त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे की आम्ही आंदोलकांनी किंवा शेतकरी नेत्यांनी अशी बाजू मांडली होती की 30 जून 2025 पूर्वी म्हणजेच 30 जूनला सुद्धा 2025चा कर्ज काढलेला शेतकरी 30 जून 2026 पर्यंत ओव्हरड्यू मध्ये जातो आणि तो ओव्हरड्यू मध्ये गेला म्हणजे त्याला सुद्धा कर्जमाफी मिळते। मात्र ही 30 जूनच्या आधीच जर प्रक्रिया पूर्ण होत असेल आणि सरकार जर 30 सप्टेंबर 2025 ची तारीख पुढे ठेवत असेल तर याचा अर्थ सरळ होतो की या वर्षी 25-26 मध्ये रेग्युलर असलेला शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित राहतोय। त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलेलं आहे, म्हणजे पहिलं कर्ज थकीत होतं मात्र यावर्षी 10% वाढवून घेतलं किंवा पुनर्गठन केलं तर ते सुद्धा रेग्युलर मध्येच येणार आहेत आणि रेग्युलर मध्ये आला म्हणजे तो कर्जमाफीतनं कटला। अशा पद्धतीची परिस्थिती ही जी सध्याची सरकारी बँकांना जे ईमेल आलेले आहे, जे 54 मुद्दे आहेत ते मुद्दे मी वाचलेले आहेत, त्याच्यामध्ये सरळ स्पष्ट दिसत आहे। त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काय काळजी घेणं गरजेची आहे, जर कर्जमाफीच्या यादीत यायचं असेल आणि कर्जमाफीच्या पहिल्या पंक्तीतच जर का कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काय असलं पाहिजे, तर तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक अकाउंट, तुमचं पॅन कार्ड आणि तुम्ही लोन काढताना दिलेली सगळी माहिती, ती माहिती आणि तुमचा फार्मर आयडी वरची माहिती ही एकच असली पाहिजे। त्याच्यामध्ये जर तफावत असेल तर तुम्ही कर्जमाफीच्या यादीतनं फेकले जाणार आहात। थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याला फार्मर आयडी नाही तो शेतकरी नाही आणि त्याला कर्जमाफी नाही, हे सरळ धोरण आहे। कर्जमाफीच नाही, कुठल्याही योजना शेतकऱ्याच्या संदर्भातल्या भेटणार नाहीत जर तुमच्याकडे त्या ठिकाणी फार्मर आयडी नसेल तर मग तुम्हाला
आता याच्यामध्ये काय ब्रांच नेम, IFSC कोड, आधार, त्याच्यानंतर ॲग्रीस्टॅक म्हणजे फार्मर आयडी, त्यानंतर लोन रेकॉर्ड टाईप, त्याच्यानंतर सँक्शन लोन अमाऊंट, त्यानंतर फार्मर नेम, त्याचं जेंडर, त्याची जात, या सगळ्या गोष्टी तुमचे जे रेग्युलर डॉक्युमेंट आहेत आणि तुम्ही बँकेमध्ये कर्ज काढण्यासाठी जे डॉक्युमेंट वापरलेले आहेत त्या मॅच झाल्या पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय हे लक्षात घ्या, तुमचं आधार कार्ड, तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर तुमचं लोन नंबर, तो म्हणजे तुमचं ज्यावर तुम्ही पीक कर्ज काढलेले तो लोन नंबर, त्यानंतर बँकेचा डेटा, आधार, पॅन आणि हा सगळा डेटा हा एकच असला पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं की समजा मी एक ज्ञानेश्वर आहे आणि माझा भाऊ आहे, तर आमच्या दोघांपैकी समजा माझ्या भावाला मी परमिशन दिलेली आहे, त्या संदर्भातले डॉक्युमेंट दिलेले आहेत, पण आधार नंबर तर माझा आहे ना, तर त्याच्यामध्ये माझ्या भावाला कर्जमाफी मिळतच नाही. त्या असे बरेचसे त्याच्यामध्ये टेक्निकल इश्यू आहेत. मात्र आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सगळं एकच आहे. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुमच्या त्या बँक खात्याला लिंक पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर त्याच तुमच्या आधार कार्डाला लिंक पाहिजेत, तुमच्या त्याच पॅनला लिंक पाहिजेत आणि तुमच्या त्याच फार्मर आयडीला लिंक पाहिजेत, तरच तुम्ही याच्यामध्ये बसणार आहात. आता तुम्हाला याच्यामध्ये काय काळजी घ्यायची, तर तुम्हाला ही खातर जमा करण्यासाठी तुमच्या बँकेला व्हिजिट द्यायची आहे, ज्या बँकेमध्ये तुम्ही तुमचं पीक कर्ज काढलेलं आहे, आणि त्या बँकेमध्ये तुम्ही जायचंय, आधार कार्ड वगैरे घेऊन जायचंय, बँक मॅनेजरला भेटायचंय किंवा फील्ड ऑफिसरला भेटायचंय आणि त्यांना म्हणायचंय की हा माझा फार्मर आयडी आहे, या फार्मर आयडी वरचे एकदा नाव वगैरे चेक करा आणि मी बँकेचं लोन काढलेलं आहे ते त्या संदर्भातले चेक करा, त्याच्यामध्ये सगळे एकच आहेत का बघा. जर एक नसतील तर त्या संदर्भातली डॉक्युमेंटची पूर्तता करून तुम्हाला ते एक करणं गरजेचं आहे, कारण की एकदा का याद्या सबमिट झाल्या तर मग तुम्हाला ऑप्शन राहत नाही आणि मग तुम्ही म्हणता की मी तर सर्व पात्र आहे, मी तर थकीतमध्ये पण आहे, पण मला कर्जमाफीच मिळाली नाही. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य बँकर समितीनं बँकांकडनं काय माहिती मागवली बघा. म्हणजे बँकांना काय द्यायचे, म्हणजे फील्ड ऑफिसरला काय द्यायचंय, तर त्याच्यामध्ये लोन अकाउंट नंबर, त्यानंतर लोन सँक्शन कधी झालं, लोन मंजूर कधी केलं, त्यानंतर ते फ्रेश आहे, रिस्ट्रक्चर आहे की NP आहे की ओव्हरड्यू आहे याची माहिती द्यायची. त्यानंतर जर समजा ते रिस्ट्रक्चर झाले असेल तर ते कधी झालं याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर लोन टाईप म्हणजे कुठल्या कर्जाचा प्रकार आहे, कारण की सरकार फक्त पीक कर्जच माफ करणार आहे. त्यानंतर लोन किती घेतलं, आता व्याजासह ते किती झालेलं आहे, NPA ची तारीख काय आहे, इंटरेस्ट किती झालेलं आहे, हे सगळं त्या ठिकाणी बँक मॅनेजरनं किंवा बँकेनं माहिती पुरवायची आहे. मात्र हे करत असताना आता सरकार किती बजेट ठेवतं, त्याच्यामध्ये किती हजार कोटीची कर्जमाफी करतं आणि ती कर्जमाफी करत असताना मग आता फडणवीस सरकारनं मागं काय केलं होतं, जर तुमच्या 1 लाखापर्यंत जर कर्ज माफ म्हणजे तुमच्यावर 1.5 लाख असेल तर 50,000 वर्ष भरा 1 लाखापर्यंतचा माफ, तर अशा पद्धतीची सुद्धा फंडा वापरल्या जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आधी त्याच्यावर जे शिल्लकचं कर्ज आहे ते भरावं लागणार आहे, मग नंतर त्याला त्याच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि ही माहिती मी अंदाजपंचे देत नाही, स्क्रीनवर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं बँकांना गेलेलं लेटर सुद्धा दाखवतो आहे आणि त्यासोबत त्यांना एक मेल आहे, त्याच्यामध्ये 54 पॉइंट आहेत, त्यातले महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले, अजून तर खूप किचकट बाबी त्याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट होती. मात्र आपल्या मनासारखी कर्जमाफी करून घ्यायची असेल तर शेतकरी नेते आणि चळवळ जिवंत पाहिजे आणि शेतकऱ्यांनी चळवळीला पाठबळ दिलं पाहिजे, अन्यथा तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होऊ शकतो. सन्माननीय बच्चू कडूंना मी या संदर्भात बोलणार आहे की आपण 30 जून 2026 ची जी तारीख घेतलेली आहे, मात्र 30 जून 2026 संपल्यानंतर 2025-26 चा लोन घेतलेला शेतकरी ओव्हरड्यू मध्ये जाणार आहे आणि जर 30 जून 2026 च्या नंतर जर समजा आधीच जर ही प्रक्रिया पूर्ण होणार असेल तर तो शेतकरी ओव्हरड्यू मध्ये जात नाही आणि मग त्या ठिकाणी त्याला कर्जमाफी मिळणार नाही. आणि हे जे सांगतायत की RBIच्या रूल प्रमाणे थकीतांनाच कर्जमाफी दिली जाते वगैरे वगैरे वगैरे, काही नाहीये. राज्य सरकारनं जर ठरवलं तर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज, पीक कर्ज हे माफ करता येऊ शकतं. अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे हे नक्की कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा आणि तातडीनं तुमच्या बँकेसोबत संपर्क करा. तुम्ही फार्मर आयडी काढला नसेल तर तुम्हाला फार्मर आयडी काढणं खूप गरजेचं आहे. तो फार्मर आयडी तुम्ही काढा. त्यानंतर सजग राहा, सचेतन राहा. रात्र वैऱ्याची आहे. शेतकरी जास्तीत जास्त कर्जमाफीमध्ये बसले पाहिजेत यासाठी प्रयत्न होणं गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन लढणं गरजेचं आहे. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की सध्याचे सत्ताधारी कुठलीही निवडणूक हरत नाही. मग आपण कुठलीच निवडणूक हरत नाही आहोत तर मग दिलेलं आश्वासन पाळलं काय आणि नाही पाळलं काय, आपल्याला काहीच फरक पडत नाही. अशा पद्धतीची
मनस्थिती आणि मानसिकता राज्य सरकारची झाली आहे, तर त्यांचा हा जो बुरखा आहे हा आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून फाडावा लागेल. धन्यवाद.